होय बाबासाहेब, आम्हाला खरंच माफ करा. तुम्ही स्पष्ट म्हटलं होतं की राज्यघटना लिहिताना मला त्रास झाला नाही, कारण की छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. तरी बाबासाहेब तुमचं आणि राजांचं नातं आम्हाला कळालं नाही. अगोदर छत्रपती शिवरायांनी शिक्षण घेतलं, त्यानंतर मावळे गोळा केले आणि त्याच्यानंतर स्वराज्य उभं केलं होतं. बाबासाहेब तुम्हीही म्हटला होतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तरी बाबासाहेब तुमचं आणि राजांचं नातं आमच्या लक्षात आलं नाही. बाबासाहेब तुम्ही चौदार तळ्यावर जाण्या अगोदर रायगडावरती जाऊन छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं होतं. तरी बाबासाहेब तुमचं आणि राजांचं नातं आमच्या लक्षात आलं नाही. एवढाच नाही तर राज्यघटनेत 15वं प्रकरण लिहिताना निवडणुका या प्रकरणात बाबासाहेब तुम्ही मुद्दामून छत्रपती शिवरायांचा फोटो लावला. तरी बाबासाहेब तुमचं आणि राजांचं नातं आमच्या लक्षात आलं नाही. मित्रांनो, टिकटॉक वरती एक छोटासा व्हिडिओ अपलोड करत असताना या आभाळ एवढी उंची असलेल्या महापुरुषांच्या विचाराला धक्का लागणार नाही एवढीच काळजी घ्या. जय शिवराय, जय भीमराय. दोनच राजे गीते गाजले कोकण पुण्यभूमी.